सन्माननीय श्री घोम सरांचं आगमन होत आहे। घोम सर सुद्धा अमरावती जिल्हा ग्रामीण मानव सेवा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। स्वतः त्यांच्या अनेक वेळेला पदयात्रा मध्ये सहभाग झाला आणि पुढे सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गाडी यात्रांचा प्रारंभ केलेला आहे। असं एक सेवाभावी आणि विचारी व्यक्तिमत्व येथे आलेलं आहे। त्यांचा आमच्या श्री सुखदानी पदयात्रेच्या वतीने ते सन्मान होतो तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना विनंती आहे। श्रीकांत भाऊ साधा यावं इकडे आपला सत्कार होतोय। युवा कार्यकर्ते श्रीकांत भाऊ सदार आपण यावं विनंती। अशोकराव लोखंडे यांनी इकडे यावं, कारण नवीन कार्यकर्ते म्हणजे आम्ही ठरवलं होतं इथं स्थानिक कार्यकर्त्यांचा सत्कार करायचा पदयात्रे वतीनं आणि 5 वर्ष ज्यांनी सहयोग दिला आहे त्यांचा आम्ही शक्यतो आठवण करायचा प्रयत्न केला। या सदार वरती आहे, या वरती आहे तेव्हा अशोक भाऊ लोखंडे या आहेत का? या इकडे टायरी ठेवा पुढे हार वगैरे स्टेजवर घ्या स्टेजवर करत राहा। दंड ज्यांनी आपल्याला आपल्या पदयात्रेमध्ये या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री गजानन भाऊ लवटे यांनी आपल्याला रहाटगाव या ठिकाणी पदयात्रेला भेट दिली, आपलं स्वागत केलं आहे त्यांनी, ते थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत। तसेच या अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री बळवंतराव वानखडे हे सुद्धा आपल्या पदयात्रेला भेट देण्यासाठी मातुळगाव या ठिकाणी आले होते। त्यांनी त्या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत केलं आणि 2 शब्द प्रेमाचे सुद्धा त्या ठिकाणी बोलले होते। आणि मला जर अधिवेशन नसलं तर त्या ठिकाणी मी एक हजेरी लावील। विशाल बांबोरकर या ठिकाणी आलेले, त्यांनी यावं या ठिकाणी। विशाल भाऊ सत्कारसाठी यायचं आहे, कुठे आहे? या, कारण पूर्ण नाव माझ्या लक्षात नाही आहे। शिवणगाव मोजरी या ठिकाणी भूकंपाचे असे कंप लागलेले आहे। बरेच जण रात्री झोपले होते आणि झोपले असताना कोणी पलंगावरून खाली पडलं, कोणी खाटीवरून खाली पडलं, कोणी टेबलावर झोपलं होतं, कोणी टेबलावरून खाली पडलं, असे अनेक मंडळी थोडे असे पडले, त्यामुळे असे थोडे धक्के जाणवू लागले। आणि म्हणून सकाळीच मान्य श्री बळवंतरावजी वानखडे खासदार साहेब हे लगेच त्या ठिकाणी असे निघून गेलेले आहे। या ठिकाणी मान्य श्री गजानभाऊ लवटे आमदार या ठिकाणी येत आहे, काही वेळातच या ठिकाणी ते पोहोचत आहे। आणि म्हणून सगळ्यांनी आले काय टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे।